श्रोतेहो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज भारताला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज महाराष्ट्रातला एक जिल्हा बीड की जो वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. या जिल्ह्याचं कामकाज कसं चालतं, स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षी कसा हा पुढे जाणार आहे, हे सगळं आज आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, प्रथम न्यायदंडाधिकारी म्हणजेच आपले कलेक्टर साहेब विवेक जॉन्सन आपल्यासोबत आहेत. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या समृद्ध वारशाला डोळ्यासमोर ठेवून जिल्हा प्रशासन या अमृत काळात जिल्ह्याला कोणत्या मुख्य दिशेने घेऊन जात आहे? सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा. आपण सर्वांना माहीत आहे की बीड जिल्ह्यासाठी एक मोठी इतिहास आहे. समृद्धाचा इतिहास, वैभवशाली परंपरा, हे सर्व मुद्दा जतन करून आपण पुढच्या दिशेने कसे काम करायचे त्याचं नियोजन केलेलं आहे. आपण सर्वांना माहीत आहे की माननीय अजित पवार सर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना आम्हाला खूप मोठा त्यामध्ये दिशा कसे करायचे त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आमच्या खरी संपत्ती सर्वांना माहीत आहे की शेती आहे. शेतीमध्ये आमच्या शेतकरीचा नफा कसे वाढवू शकतो, उत्पन्न कसे वाढवू शकतो, आणि आपण जो इतर माध्यमातून म्हणजे फूड प्रोसेसिंग असेल, ॲनिमल हस्बंडरी असेल, तोसुद्धा शेतीसोबत निगडीत करून शेतकऱ्यांच्या ताकद देण्याचा आपण पहिला मुद्दा आपण ठेवलेला आहे. आम्हाला माहीत आहे की रेशीममध्ये आमचा जिल्हा खूप मोठ्या प्रमाणे काम केलेलं आहे. आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेशीम बघितलं असेल तर आपण टॉप 1मध्ये आहे. आणि रेशीममध्ये जास्त लोकांना आपण आकर्षित करण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी आपण सरीकल्चर एक पार्क आपण बीडमध्ये नियोजन करत आहोत. तसेच तुम्हाला माहीत आहे की शेतीसोबतच आमच्या इतर मोड्स ऑफ रेव्हेन्यू म्हणजे टुरिझम असेल, कनेक्टिव्हिटी असेल आणि शासकीय सेवाचा असेल, हे पूर्ण आपण बदलण्याचा मोहीम हातात घेतला आहे. आता टुरिझममध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतो की आमचा एक आत्मीयता आहे, परली वैद्यनाथ आहे, योगेश्वरी शक्तिपीठ आहे. या परली वैद्यनाथसाठी आम्ही एक मोठा आराखडा तयार केलेला आहे. तुम्हाला माहीत आहे की बीड संतांच्या भूमी आहे, मोठी आमच्या गड परंपरा बीडमध्ये आहे. या सर्व गडावर प्रॉपर सोयीसुविधा देण्यासाठी आणि भाविकांसाठी एक स्पिरिच्युअल एक अनुभव देण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणे काम करतो. आणि त्यासोबतच मी सांगितल्याप्रमाणे कनेक्टिव्हिटीमध्ये आता आमच्या बीडपासून शक्तिपीठ पास होत आहे. रेल्वेच्या मोठ्या प्रमाणे आमच्याकडे काम होत आहे. तसेच आमच्या पूर्ण रस्तासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासोबतच मी नेहमी सांगतात आमच्या नवीन पिढी म्हणजे हे आमच्या जिल्ह्याचं भविष्य. नवीन पिढीसाठी दर्जेदार शिक्षण कसे देऊ शकतो, आमच्या इतर सोशल इंडिकेटर्स म्हणजे हेल्थ असेल, अंगणवाडी असेल, यामध्ये सुद्धा बीडचं नाव कसे आपण चांगला करू शकतो आणि सर्व क्षेत्रामध्ये एक बहुआयामी विकास, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच या प्रशासनाचा असणार आहे. सर, आता तुम्ही म्हटलात की आपल्या जिल्ह्याचा प्रथम जे आर्थिक सोर्स आहे तो शेतीचा आहे आणि आपल्या जिल्ह्याची शेती आणि पाणी हे दोन अत्यंत संवेदनशील विषय आहेत. मग जलयुक्त शिवार 2.0 जे सिंचन प्रकल्प आहे आणि दुष्काळ जो आपल्या जिल्ह्यात पडत असतो, यासाठी आपण कोणती ठोस पावले उचलली आहेत? आपण सर्वांना माहीत आहे की पाणी म्हणजे हे बाकी सर्व गोष्टीचा पाया असतात. म्हणजे पाणीशिवाय आपण शेतीमध्ये काम करू शकत नाही, पाणीशिवाय आमच्या जिल्ह्यात समृद्धी होऊ शकत नाही. त्यामुळे पाणीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणे काम केलेलं आहे. आपण जलयुक्त शिवारमध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणे काम करून पाणी साठा कसं तयार करू शकतो, त्यासोबतच आमच्या ग्राउंड वॉटर टेबल हे कसे चांगला करू शकतो आणि एक सिस्टमॅटिक अप्रोच गावामध्ये. कारण असं आहे की आपण किती प्रयत्न जिल्हा स्तरावर करू, म्हणजे गावामध्ये त्याचा प्रॉपर अनुपालन केलं नसेल या प्रॉपर व्यवस्थित अभ्यास केला नसेल त्याचा प्रॉपर आउटपुट आम्हाला मिळणार नाही आहे. त्यामुळे आम्ही पाणीमध्ये बेसिकली आपण अवेअरनेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणे काम केलेलं आहे.
तसेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण जलयुग शिवार 2.0 त्यासोबतच आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणे मोहीम हातात घेतलेला आहे. त्यासोबतच सर्व शेतकरीला आपण सूक्ष्म सिंचन मायक्रो इरिगेशनमध्ये कसे आणू शकतो आणि पाण्याच्या वेस्टेज कसे कमी करू शकतो तो त्यामध्ये सुद्धा आपण काम करत आहोत. त्यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग हे आपण मोठा सर्व शासकीय कार्यालयामध्ये असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, आरोग्य संस्था असेल, त्यासोबतच प्रायव्हेट जो एरिया असेल तिकडेसुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी मी मोठ्या प्रमाणे मोहीम हातात घेतलेला आहे. आणि याच्या सर्व एक कॉम्प्लिमेंटिंग म्हणून आपण वृक्ष लागवड म्हणजे आमच्या फॉरेस्ट कवरसुद्धा सर्वांना माहीत असेल खूप कमी आहे. त्यामुळे फॉरेस्ट कवर वाढवण्यासाठी एक मोठा मोहीम आम्ही हातात घेतलेला आहे. आणि आपण सर्वांना माहीत आहे इरिगेशन प्रोजेक्ट्स आमचं चालू आहे आणि मागच्या वर्षीमध्ये खूप मोठ्या प्रमाणे पूर आला होता. केटीवेअर आणि CNB आणि लपा तलावचं खूप मोठं नुकसान झालं होतं. त्यामध्ये सुद्धा आम्ही गाळमुख धरण गाळयुग शिवार या योजनेमधून खूप मोठ्या प्रमाणे तो सर्व दुरुस्ती करण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे. सर, आता आपल्या महाराष्ट्रात आणि जिल्ह्यातच एक हवामान बदलाचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांना सोसावा लागतो किंवा त्यांना हवामान बदलाचा सामना करावा लागतो आहे. मग त्यांचे उत्पन्न या परिस्थितीमध्ये वाढवण्यासाठी स्मार्ट कृषी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न सुरू आहेत? आता आम्हाला माहीत आहे की आता एक टेक्नॉलॉजिकल इरामध्ये आपण पास करतो. आम्हाला काय की कृषीसुद्धा आपण टेक्नॉलॉजीमधून बाहेर ठेवू शकत नाही आहे. आणि तसेच हवामान बदल असेल, इतर टेक्निकल मुद्दा असेल, महापूर असेल, अतिवृष्टी असेल, या सर्व मोठ्या संकटापासून आमच्या शेतकरी सामना करतात. त्यामुळे या सर्वामध्ये पहिला मुद्दा असा आहे की आपण क्लायमेट रिसिलियंट ॲग्रिकल्चर म्हणजे ज्या शेती प्रक्रिया त्यामध्ये जास्त पूर आला या फिर आपण आमच्या क्लायमॅटिक कंडिशन बघून आपण शेती कसे करू शकतो याच्या मोठ्या प्रमाणे आम्ही अवेअरनेस चालू केलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे मायक्रो इरिगेशन असेल आणि महाराष्ट्र शासनमार्फतसुद्धा महाविस्तार AI ॲप म्हणजे शेतकरीच्या शेती संदर्भात मायन्यूट मुद्दा सांगण्यासाठी हे ॲप आमच्याकडे आहे. तसेच तुम्हाला माहीत आहे की AI याचा खूप मोठा एक सब्जेक्ट आहे. आता कृषीमध्ये AIचा वापर कसा करू शकतो, आता ऊसमध्ये कसं करू शकतो, कापूसमध्ये कसं करू शकतो आणि आपण डाटा ॲनालाइज करून म्हणजे आमच्या प्रोडक्टिव्हिटी आमच्या कसे पीकच्या वाढवू शकतो. म्हणजे आता AIचा वापर करून तुमच्या कुठला खत पाहिजे तुम्हाला, कुठला तुमच्या मातीचा क्या कंपोजिशन आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचं तुम्ही युरिया वापरला पाहिजे, किती युरिया वापरला पाहिजे, किती वेळ तुम्हाला पाणी दिला पाहिजे, तसे पूर्ण आपण एक सूक्ष्म नियोजन करून आपण हे शेती करणं आता आपण करू शकतो. त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे आपण एक बफर म्हणून म्हणजे पशुसंवर्धन असेल, सेरिकल्चर असेल, रेशीम असेल, यामध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे. त्यासोबतच आपण सर्वांना माहिती आहे आता अतिवृष्टी असेल, कुठलाही नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये तुम्हाला पीकला संरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही पीक विमा घेतला पाहिजे. तोसुद्धा आम्ही शेतकरीला आपण खूप मोठ्या प्रमाणे आपण त्यामध्ये आवाहन करत आहोत. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने आमच्या वातावरण बदलत आहे या फिर आमच्या क्लायमेट चेंज होत आहे त्या पद्धतीने शेतकरीसुद्धा पुढे आला पाहिजे. शेतकरीसुद्धा अपग्रेड झाला पाहिजे आणि अपडेट झाला पाहिजे. नसेल तर शेतीमधून तो आउटडेट होणार आहे. मला सर्व शेतकरी बांधवांना असं विनंती आहे की तुम्ही ज्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आमच्या शेतीच्या फील्डमध्ये होत आहे, आता भरपूर ठिकाणी तुम्हाला माहीत आहे ग्रीन हाऊसचा प्रॉपरली वापर झालेला आहे या फिर मायक्रो इरिगेशन प्रॉपरली वापर झालेला आहे. आमच्या बीडमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करताना FPOs आहे, त्यांच्या करोडोमध्ये त्यांचा प्रॉफिट आणि टर्नओव्हर्स आहे. तो तसंही लोकांकडून शिकून एक चांगला कम्युनिटी शेतकरीचा आपण कसे तयार करू शकतो त्यामध्ये आपण काम करून घेतलं पाहिजे. सर, आता आपला जिल्हा बघितला तर मुख्यत्वे करून ग्रामीण भागाचा जास्त आहे, शहरीकरण कमी झालेलं आहे. मग या आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास करणं गरजेचं आहे. मग ग्रामीण भागात रस्ते, वीज किंवा ग्रामसडक योजना असेल किंवा केंद्र सरकारच्या विविध योजना असतील की ज्या रस्ते जोडण्यासाठी गरजेच्या आहेत. मग या ज्या योजना आहेत त्या कशा पद्धतीनं आपल्याकडे सुरू आहेत? आम्हाला माहीत आहे की पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या मूल्यमापन एक ग्रामीण क्षेत्रामध्ये किती काम केलं आहे त्यामधून मोस्टली होतात आणि त्यामध्ये सुद्धा रस्ता किती केला त्यामधून होतात. आणि रस्ता करण्यासाठी आता मेजरली तुम्ही बघितलं असेल तर शेती निगडीत जिल्हा असेल तर तिकडे जास्त प्रमाणे शेतरस्त्याच्या मागणी होतात. आणि त्यासाठी आता मी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मुख्यमंत्री पांदन रस्ता ही योजना पण चालू केलेलं आहे.
आपण ज्या ज्या शेतकरीला रस्ता पाहिजे, त्यांच्या शेतीसाठी ॲसेस नसेल तर आपण तहसीलदारमार्फत आदेश पारित करून तिकडे रस्ता करून देतात. त्यासोबतच आम्ही जिल्हा प्रशासन DPCमध्ये मोठ्या प्रमाणे निधी आमच्या रस्त्यासाठी ठेवलेला आहे. ग्रामीण रस्ता असेल, ODR असेल, MDR असेल, त्याप्रमाणे सुद्धा आम्ही खूप तपासणी करून, म्हणजे आम्ही असे नियोजन करतात की कुठला रस्त्याच्या जास्त दुरुस्तीच्या गरज आहे आणि त्याप्रमाणे कुठला रस्ता दुरुस्ती केला असेल तर जास्त लोकांना फायदा असणार आहे, त्याप्रमाणे आम्ही त्यामध्ये नियोजन करतात. आणि नेहमी आपण सांगतात की रस्ता शेतकरीचा समृद्धीचा मार्ग आहे, म्हणजे आमच्या जीवनच्या लाईफलाईन आहे. म्हणजे आता एक मुलांना शाळा जायचं असेल या फिर एक गर्भवती महिलेला आपण PHC घेऊन घेतला असेल, म्हणजे रस्ता करण्यापासून आम्हाला सोशली खूप ॲडव्हान्टेज भेटतात. त्यामुळे त्यासाठी शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत तो प्रॉपरली पद्धतीने करण्यासाठी प्रशासन काम करत आहोत. सर, जसं आपण गावांना जोडतो तसं जिल्ह्याला जोडणं, शहरांना जोडणं गरजेचं आहे. मग आपल्याकडं राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल, यामध्ये अहमदनगर, बीड, परळी रेल्वे मार्ग असेल किंवा मूळ आपलं बीड आहे, याच्या विकासाला गती देण्यासाठी महामार्ग किंवा रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याकडून काय प्रयत्न होतात आणि याचे फायदे पुढील काळात काय असतील? आता आपण सर्वांना माहीत आहे की बीडच्या रेल्वे म्हणजे हे अनेक पिढ्यापासून त्यांच्या भावना जोडलेला आहे. आणि मला हे सांगण्यामध्ये आनंद वाटते की आपण मागच्या सप्टेंबर 17ला आपण बीड टू नगर हे रेल्वे रस्ता चालू केलेला आहे. आणि त्यासाठी प्रशासनसुद्धा, आता तुम्ही सांगितलं दोन्ही मुद्दा, नॅशनल हायवे असेल आणि रेल्वे असेल, हे दोन्ही मुद्दा आमच्या प्रायोरिटीचा मुद्दा आहे. मी स्वतः कलेक्टर म्हणून या पूर्ण विषयाच्या दर 15 दिवसामध्ये भूसंपादनचा विषय असेल या भूसंपादन कामाचा विषय असेल त्यामध्ये आम्ही आढावा घेतात. आणि आत्ता तुम्हाला माहीत आहे की आता बीडपासून भरपूर लोक पुणे जातात, भरपूर लोक मुंबई जातात. आणि रेल्वे म्हणजे यामध्ये आपण खतसुद्धा आणू शकतो, रेक पॉईंट्ससुद्धा तयार करू शकतो आणि आमच्या इंटिरियर भागसुद्धा यामधून होणार आहे. त्यामुळे रेल्वे म्हणजे खूप मोठा बीडकरांचं स्वप्न आहे. पण आत्तासुद्धा रेल्वे आता आपण नगरपर्यंत चालू केलेलं आहे आणि आमच्या पूर्ण नियोजन आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये माननीय पालकमंत्री सुनेत्रा पवार मॅमसुद्धा या संदर्भात मीटिंग घेतलं होतं. त्यामध्ये सुद्धा आम्ही असं नियोजन केलं आहे की या सप्टेंबर 17ला आपण बीड ते पुणे हे रेल्वे लाईन चालू करू आणि भविष्यात लवकरात लवकर आपण मुंबईपर्यंत तो चालू करू. आणि आता बीड टू परलीसुद्धा, आता तिकडे वडवणी असेल, इतर दारूरचा गाव आहे, सिरसाला असेल, या पूर्ण रस्ता रेल्वे लाईन जोडून आपण परली टू मुंबई पुढच्या 1 वर्षामध्ये चालू करण्याचं नियोजन आहे. तसेच आमच्या रस्त्याचा तुम्ही बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणे शक्तीपीठचं काम चालू आहे, इतर सर्व हायवेचं काम चालू आहे. आणि या सर्व कामामुळे आमच्या लोकांच्या मोबिलिटी, आता लोकांना कुठलाही त्यांचा पीक विकायचा असेल या तिकडे शिक्षणासाठी जायचं असेल, यामध्ये खूप सोपा होतात. आणि त्यामुळे फक्त रस्ता आणि रेल्वेला तुम्ही फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून न बघता आमच्या जिल्ह्याच्या विकासाचा दिशा देण्याचा प्रोजेक्ट आहे तो, त्यासारखा आपण हे दोन्ही प्रोजेक्ट बघितला पाहिजे. सर, आपल्या या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर खरंच तुमच्या या प्रयत्नांमुळे जिल्ह्याला एक नवी गती येईल आणि जिल्ह्याचा विकास होईल. सर, याबरोबर आपण ज्याला सामाजिक स्तर बघतो आणि यामध्ये महिला हा समाजाचा कणा म्हटलं जातं, कुठल्याही अर्थव्यवस्थेचा कणा ही महिला असते. मग यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव ही जी चळवळ पूर्वीपासून खूप चांगलं काम करते आहे. मग त्यात मुलींचं शिक्षण असेल, महिलांचं आरोग्य असेल, यासाठी प्रशासन कशा पद्धतीनं उपक्रम राबवत आहे? आता आपण सर्वांना माहीत आहे की बीड जिल्हा हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि आम्ही कष्टकरी लोकांचा जिल्हा आहे तसे आपण म्हणतात. आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळे क्या होतात की आमच्याकडे मोठ्या प्रमाणे स्थलांतर होतात आणि तो स्थलांतरच्या मुले आमच्या इकडे मोठ्या प्रमाणे बालविवाह आणि मुलींच्या स्कूलमधून ड्रॉपआउट होतात. आता खूप मोठ्या प्रमाणे बीड या सर्व विषयामध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये मी दर महिन्यामध्ये बैठक घेतात आणि कुठलाही बालविवाह असेल त्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणे कारवाई करतात, FIR करतात, त्यामध्ये जबाबदारी निश्चित करतात. आणि आम्ही अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे सर्वांना जागरूक करणे, अवेअरनेस करणे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. आता ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा आम्ही खूप योजना, म्हणजे प्रत्येक महिलांसाठी आम्ही एक आरोग्य साथी म्हणून, म्हणजे एक डॉक्टर ताई म्हणून आपण नेहमी क्या असतात की म्हणजे जेव्हा महिला स्थलांतर होतात त्यांच्या आरोग्य संदर्भात बघण्यासाठी कोणी नसतात. आम्ही जिल्हा
प्रशासनमार्फत आरोग्य विभागाअंतर्गत सर्वांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आमच्या डॉक्टर ताई त्यांच्यासोबत जातात आणि त्यांच्या कुठलाही प्रकारचा हेल्थचा विषय असेल तो बघून घेतात. तसेच आम्ही आता सर्व तालुक्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुली आणि मुलांसाठी वसतिगृह चालू करण्याच्या प्रक्रिया चालू करत आहोत. म्हणजे शिक्षणमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्याला अडचण येऊ नये म्हणून. तसेच आम्ही आमच्या ऑलरेडी 3 तालुक्यामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जो मुलींसाठी आहे तो निवासी शाळा आहे, त्यामध्ये सुद्धा आपण सर्व तालुक्यामध्ये तसं एक व्यवस्था करावे त्याप्रमाणे आपण पुढे एक प्रपोजल देणार आहे. फक्त मला एकही मुद्दा सांगू इच्छितो की एक सामाजिक विषय आहे. फक्त प्रशासन काम केला म्हणून हे विषय उद्या मिटणार नाही आहे. बरोबर. यामध्ये आमचा सरपंच असेल, आमचा सर्वजण यामध्ये एक टीम म्हणून या सर्व निगेटिव्ह मुद्दा असतात. आता शेतकरी आत्महत्यासुद्धा आमच्याकडे खूप जास्त आहे. म्हणजे आपण एक टीम म्हणून यामध्ये काम करण्याचं गरजेचं आहे. मुलींचं शिक्षण म्हणजे आमचं भविष्य आहे. मुली त्यांचं शिक्षण म्हणजे आमच्या पुढच्या भविष्यामध्ये बीड किती पुढे जाणार आहे याचा आधार असतात. आणि मी नेहमी सांगतात, एक देश किती प्रोग्रेसिव्ह आहे, किती पुढे गेलेला आहे हे बघण्यासाठी तिकडेच्या फक्त महिलांचा व्यवस्था तुम्ही बघून घ्या. आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे, एक महिला आर्थिक स्वरूपात सक्षम झाली असेल तर 100% गाव आणि तो देश सक्षम होणार आहे. म्हणजे महिलाला आपण आर्थिक स्वरूपात आणि सामूहिक स्वरूपात सक्षम कसे करू शकतो तो प्रशासनाचा प्रायोरिटी विषय आहे. तसेच हे सर्व आमच्या बीडकरांचा सुद्धा प्रायोरिटी विषय असणं अपेक्षित आहे. बरोबर आहे सर. म्हणजे नुसतं प्रशासनानं काम करून चालणार नाही आहे, त्याच्यात प्रत्येक व्यक्तीनं त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. सर, ज्यावेळी आपण तुम्ही बोलत होता शिक्षणाच्या बाबतीत, तर आपल्याकडं जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत यांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आज जे AI युग आहे म्हणतो आपण, डिजिटल शिक्षण याला जोडण्यासाठी कोणत्या प्रकारे पावले उचलली जात आहेत? आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषद शाळा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणे 2000पेक्षा जास्त शाळा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आम्ही असा निर्णय घेतला होता की पटसंख्या जास्त असलेल्या स्कूल्समध्ये आम्ही फोकस करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी सर्व तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारच्या दर्जेदार शाळा. आपण फक्त कधी आपण एक गैरसमज असा असतात की इमारत चांगला असेल तर तिकडे खूप दर्जेदार शिक्षण भेटतं. तसं नाही आहे. तिकडे शिक्षक चांगला असायला पाहिजे, तिकडे त्यांचा मुख्याध्यापक चांगला असायला पाहिजे. त्यामुळे आमचा पहिला टप्पा असा आहे की सर्व शिक्षक आणि सर्व मुख्याध्यापकला हे प्रॉपरली आपण निपुण भारत अभियान अंतर्गत आमच्या शाळा निपुण करण्यासाठी क्या करायला पाहिजे त्यामध्ये प्रशिक्षण देणे. तसेच सर्व शाळा निपुण कसे करायला पाहिजे. म्हणजे आपण फक्त नुसतं आपण मार्क्समध्ये न फोकस करता आपण एज्युकेशनल आउटकम क्वालिटी यामध्ये फोकस करणं अपेक्षित आहे. त्यासाठी आम्ही प्रॉपरली संनियंत्रण हे शिक्षण विभागामार्फत करणं चालू केलेलं आहे. त्याच्यासोबतच तुम्ही सांगितल्याप्रमाणे AI असेल, टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यासुद्धा आमच्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी दूर नसावा त्यासाठी आम्ही तालुकानिहाय आम्ही AI लॅब चालू केलेला आहे, सायन्स पार्क चालू केलेला आहे. मला सांगण्यामध्ये आनंद वाटतो की आता यावर्षी आमच्या चांगला विद्यार्थी आम्ही एक्झाम करून चांगला विद्यार्थी जो निवड केलेला आहे तो नासासुद्धा जाणार आहे विजिट करण्यासाठी. त्यामुळे आमची खूप मोठ्या प्रमाणे आमचे एक प्रायोरिटी विषय शिक्षण आहे आणि शिक्षणमध्ये फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि पायाभूत सुविधा न देता त्याच्या क्वालिटीसुद्धा वाढवण्याचं काम आम्ही करून घेणार आहे. सर, म्हणजे शिक्षण चांगलं झालं की जिल्हा सुधारतो या पद्धतीनं तुमचं काम सुरू आहे. सर, कुठलंही सरकार चालवत असताना ते लोकांच्या कल्याणासाठी खूप साऱ्या योजना राबवतं. जसं आपलं सरकार आयुष्यमान भारत, घरकुल योजना, PM किसान हे योजना राबवतं. या योजनांचा लाभ शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कशा पद्धतीनं प्रयत्न करता? आता आपण सर्वांना माहीत आहे की आमच्या जास्तीत जास्त स्कीम हे DBT पद्धतीने म्हणजे थेट लाभार्थीच्या अकाउंटमध्ये आपण पैसा टाकतात या लाभ करतात आणि त्यामध्ये कुठलाही प्रकारचा एजंट्स नसावा. तर त्यामध्ये सुद्धा आम्ही खूप मोठा मेहनत घेतलेला आहे. आता सांगण्यामध्ये सुद्धा मला आनंद वाटतो आहे की आमचा फ्लॅगशिप प्रोग्राम्स असतात त्यामध्ये सुद्धा घरकुल योजनामध्ये मान्य अजित पवार सर असताना असा एक निर्णय घेतला होता की आम्ही 75,000 घरकुल हे दिवाळीपर्यंत करायला पाहिजे म्हणून. म्हणजे दिवाळी नवीन घरकुलात तसं आम्ही या मोहीमचं नाम दिला होता आणि त्यामध्ये आमचा उद्देश असा होता की आमच्या घरकुल लवकरात लवकर पूर्ण केला पाहिजे आणि त्या पाऊसनंतर डायरेक्टली तो दिवाळी तो घरकुलमध्ये असायला पाहिजे. आणि त्याचा मोहीममध्ये आम्ही 75,000पेक्षा जास्त घरकुल मागच्या वर्षी पूर्ण केला होता. CO जिल्हा परिषद आणि त्यांच्या PDDRDA खूप मोठ्या प्रमाणे यामध्ये काम केलं होतं.
आणि त्यामुळे तेव्हा आपण राज्यामध्ये सुद्धा क्रमांक 1वर होतो. आणि त्यासाठी सर्व योजना आता बेसिकली आमच्या स्ट्रॅटेजी असतात की सर्व योजनाच्या मूल्यमापन आणि संनियंत्रण आम्ही जिल्हा स्तरावरून नेहमी करतात. आता सर्व योजनासाठी पोर्टल्स आणि वेबसाईट्स चालू आहे. म्हणजे मी इकडे बसून मी सांगू शकतो कुठला गावामध्ये किती आयुष्यमान भारतचं कार्ड वाटप झालेलं आहे, किती लोकांचं वाटप केलं आणि किती टक्केवारी बाकी आहे. तर हे सर्व आपण एकच क्लिकवर आता उपलब्ध आहे. फक्त त्यामध्ये पाठपुरावा करण्याची गरज आहे. आणि मी सर्व बीडच्या नागरिकांना सांगू इच्छितो की कुठलाही प्रकारचं यामध्ये एजंट्स तुम्हाला अप्रोच केला असेल या फिर काही चुकीचा गैरफायदा या पूर्ण स्कीम्सचा घेत असेल तर आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचला पाहिजे. आमचा एकच उद्देश आहे की सर्व योजना प्रॉपरली आणि व्यवस्थित पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही या सर्व योजना राबवताना आम्ही किती पारदर्शक पद्धतीने करू शकतो आणि किती लोकाभिमुख पद्धतीने करू शकतो. याचं कारण असं आहे की आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजोत्सव पण घेतलं होतं. त्यामध्ये सुद्धा आमचा मोठा एक उद्देश असा होता की आपण लोकांना त्यांच्या घरी जाऊन लाभ कसे देऊ शकतो आणि एकच दिवसमध्ये लाभ कसे देऊ शकतो. म्हणजे जुन्या पद्धतींमधून आपण दूर जाऊन म्हणजे लोक हे आमचा राजा आहे. आम्ही प्रशासन लोकांच्या समस्या सुटवण्यासाठी काम करतात आणि आमच्या फर्स्ट प्रायोरिटी हे सिटिझन आहे. त्यासारखं आम्ही काम करत होतो. सर, आता आपण मगाशीच म्हणजे ज्यावेळेस सुरुवात केली आपल्या मुलाखतीची, यामध्ये एक पर्यटन हा एक आपण विषय म्हटलो. म्हणजे आज आपल्याकडं परळी वैजनाथ, कंकालेश्वर मंदिर, धारूरचा किल्ला आणि सावरगाव यासारखी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे बीडमध्ये आहेत. जिल्ह्याला टुरिझम हब म्हणून विकसित करण्यासाठी प्रशासनाचा काही विशेष आराखडा आहे का? बीड जिल्ह्याचे एक समृद्ध इतिहास आणि वैभवशाली परंपरा हे आहे, आपण सर्वांना माहीत आहे. आणि सर्वांना सांगण्यामध्ये मला आनंद वाटतो की आम्ही विकसित भारत 2047 या विषनच्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रातसुद्धा एक विकसित महाराष्ट्र विषन डॉक्युमेंट तयार करत आहोत. त्यामध्ये सुद्धा बीडचा एक विषन डॉक्युमेंट म्हणजे बीड पुढच्या 2047पर्यंत कसे पुढे गेला पाहिजे, आमच्या दर 5 वर्षामध्ये क्या उद्दिष्ट आहे आणि कुठल्या पद्धतीने काम करायला पाहिजे. म्हणजे तसे एक बीडचा स्ट्रॅटेजिक डॉक्युमेंट आम्ही तयार करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक मेजर आम्ही स्पिरिच्युअल टुरिझमसाठी दिलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे परली ज्योतिर्लिंग आहे, योगेश्वरी शक्तिपीठ आहे आणि इतर भरपूर मंदिर आहे जो खूप फेमस कंकालेश्वर मंदिर आहे. तर त्यामुळे आमच्याकडे स्पिरिच्युअल टुरिझमसाठी आम्ही खूप मोठा एक आराखडा तयार करून घेतलेला आहे. मला सांगण्यामध्ये सुद्धा आनंद वाटतो की आम्ही परली वैद्यनाथ आराखडा हे 301 कोटीचा आता मागच्या 1 महिन्यापूर्वी CM साहेबांनी आम्हाला शिखर कमिटीमधून सँक्शन करून दिलेलं आहे. तसेच इतर सर्व हिस्टोरिकल प्लेसेस आम्ही एक चांगल्या पद्धतीने आणि एक नियोजन करून एक मास्टर प्लॅन तयार करून त्यामध्ये पुढे जात आहोत. आता मागच्या आठवडा DCM मॅमचा जो विजिट जेव्हा झाला होता, माननीय मॅमच्या हस्ते आम्ही कंकालेश्वरमध्ये 20 कोटीपेक्षा जास्त मंदिरमध्ये त्यांच्या पूर्ण व्यवस्थापन आणि त्यांचा आराखडा डेव्हलप करण्यासाठी आम्ही सँक्शन केलं होतं, त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. धारूर किल्ल्यामध्ये आम्ही 10 कोटीपेक्षा जास्त आता काम करत आहोत. त्याप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधींच्या मागणी लक्षात घेता आणि जिल्ह्याचा इतिहास आणि जिल्ह्याच्या मागणी लक्षात घेतात आम्ही चांगल्या पद्धतीने यामध्ये काम करत आहोत. तसेच याच्यासोबतच आम्ही इको टुरिझममध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे आता आमच्याकडे फॉरेस्टच्या ज्या लोकेशन्स आहे, बीडमध्ये शांतीवन असेल, आमच्या सौताडा धबधबा असेल, कुरणवाडी म्हणून अंबाजोगाईला खूप मोठ्या प्रमाणे ग्रासलँड आहे. तर याच्यासुद्धा आम्ही एक मास्टर प्लॅन तयार करून आम्ही याच्या इको टुरिझममध्ये आणि स्पिरिच्युअल टुरिझममध्ये आमच्या टुरिझम डेव्हलपमेंटचे प्लॅन चालू आहे. सर, या सगळ्या गोष्टी आपल्या जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सगळ्या उपयुक्त आहेत आणि आज आपण त्या पद्धतीने कार्यही करत आहात. सर, आता जाता जाता आज आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आपल्या स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आपल्या जिल्ह्यातील तरुणांना, शेतकऱ्यांना, तमाम नागरिकांना आपण काय आव्हान कराल आणि संदेश द्याल? आता मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आपण प्रशासन बीड जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहोत. प्रशासन एक टीम म्हणून काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे टीम म्हणजे त्यामध्ये लोक असतात, सर्वजण असतात. सर्वांना सोबत घेऊन आपण काम करायला पाहिजे. बीडमध्ये भरपूर सोशल इश्यूज आहे, तुम्हाला माहीत आहे. ऊसतोड कामगारांचा असेल, आमच्या बालविवाहाचा असेल, शेतकरी आत्महत्या असेल, सर्व तरुण पिढी आमच्या या सर्व सोशल इश्यूजमधून बीडला बाहेर करण्यासाठी तुम्ही पुढे आला पाहिजे. मी नेहमी सांगतात, तुम्ही कुठलाही सेक्टरमध्ये काम करो, तुम्ही प्रायव्हेटमध्ये असो, शेतीमध्ये असो,
पण तुमच्या देशासाठी आणि तुमच्या गावासाठी या फिर तुमच्या जिल्ह्यासाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या स्कूलसाठी काहीतरी करू शकतो का, तुमच्या गावासाठी लहान काहीतरी रस्ता करू शकतो का. म्हणजे नेहमी आपण टीम म्हणून काम करून घेतलं पाहिजे. आमच्या लोक नेहमी त्यांच्या राईट्सच्या मागे जातात, म्हणजे हक्काच्या मागे जातात. पण असे नागरिक तुमच्या जबाबदारी काय हे तुम्ही विचार केला आहे का, हे याच्याबद्दल तुम्ही आत्मचिंतन केलं आहे का. तसेच तुम्ही जाती धर्म हे पूर्ण बाजूला ठेवून फक्त बीडच्या विकासमध्ये तुम्ही काम केलं आहे का. नेहमी एक मुद्दा तुमच्या समोर जेव्हा येतात, तुम्ही फक्त जाती या धर्म न बघता तुम्ही एक माणूस म्हणून तुम्ही काम केलं आहे का, हे सर्व आपण आत्मचिंतन करून घेतलं पाहिजे. त्यासोबतच मी नेहमी सांगतात, आमच्या बीडचं भविष्य म्हणजे आमचे विद्यार्थी आहे. हे विद्यार्थी किती क्वालिटीमध्ये येणार आहे, किती चांगल्या पद्धतीने घडवणार आहे, त्यामध्ये आमच्या बीडच्या सक्सेस असतात. म्हणजे विद्यार्थीला तुम्ही शिक्षण दिला पाहिजे, चांगला मेसेज दिला पाहिजे, आणि ज्या ज्या वागणूक तुम्ही आत्ता दाखवतात तो विद्यार्थीला एक चांगला संदेश म्हणून गेला पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन बीड जाती धर्मापासून मुक्त करून आपण बीड एक जिल्हा म्हणून आणि बीड एक सर्वांच्या सोबत, सर्व लोक सोबत येऊन एक ओळख निर्माण करून घेतला पाहिजे. त्यासोबतच आमच्या बीड जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास कसे करू शकतो, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बिझनेस कसे आणू शकतो, याच्यामध्ये सुद्धा आमच्या बीड जिल्ह्यात खूप मोठा ताकद आहे. आता मी नेहमी सांगतात की बीड एक कष्टकरी लोकांचा जिल्हा आहे. आता मोठ्या प्रमाणे आमच्या बीड जिल्ह्याचे तरुण वर्ग हे पोलीस आणि आर्मीमध्ये जातात. आणि त्यासोबतच आमच्या इतर जो बाकी लोक आहे, शेतकरी आहे, तर शेतकरीसुद्धा त्यांच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये किती पुढे जाऊ शकतो, किती अभ्यास करू शकतो, आणि एक बहुआयामी डेव्हलपमेंट आपण बीडमध्ये कसे करू शकतो, त्याच्याबद्दल आपण सर्वजण कल्पना करायला पाहिजे. आपण 100% मला एक खात्री आहे की आपण चांगल्या पद्धतीने यामध्ये मेहनत घेतला असेल तर 100% आपण बीडमध्ये जो नेगेटिव्ह बातमी आपण बाहेरून ऐकतात, बीडच्या लोक खूप प्रेम देणारे लोक आहे. मला माहिती, माझ्या एक वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे इकडे. खूप प्रेम देणारे लोक आहे, खूप सपोर्ट करतात, खूप मेहनत घेतला म्हणून सर्वांना वाटला असेल तर तो तुम्हाला किती लेवलमध्ये सपोर्ट आणि तुम्हाला मदत करण्यासाठी तयार असतात. त्यामुळे त्यासारखा एक भावना तुमच्या मनात ठेवून आपण खूप बीडच्या प्रगतीसाठी क्या क्या करू शकतो तो सर्व आपण एक नागरिक म्हणून करून घेतला पाहिजे. सर, तुम्ही म्हटलात की जातीपाती शिवाय किंवा जसे आपल्याला हक्क माहीत आहेत तशा जबाबदाऱ्यासुद्धा माहीत करून बीडचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. सर, तुम्ही इतकी छान माहिती दिली, येणाऱ्या भविष्यासाठी ज्या नियोजन आहे त्याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.